आपण पाहतात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे सहसंपादक गजानन बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील उकडी येथे जलजीवनच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे। या संदर्भात उकडी येथील अमोल बोरे यांनी 24 जून पासून मेहकर येथील पंचायत समिती समोर उपोषण सुरू केलं होतं। अखेर लेखी आश्वासन मिळाल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बुलढाणा जिल्हा शिवसेना उपप्रमुख प्राध्यापक आशिष रहाटे, मेहकर शिवसेना शहर प्रमुख किशोर गारोळे, मेहकर तालुका प्रमुख निंबाजी पांडव, आकाश गोडे, यशवंत सेनेचे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख गजानन बोरकर यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्ञानेश्वर ढाले व इतर उपस्थित होते। बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी 25 जून रोजी या उपोषण मंडपाला भेट दिली व मेहकर तालुक्यातील जलजीवनचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्याचं यावेळी नितीन देशमुख यांनी सांगितले। वाही देतो आणि तुमच्या कार्याला यश येऊ हीच अपेक्षा करतो। मामा या हो या नाही तर येतो ना जाऊ दे। वाचून दाखवा किशोर चालू मॉडेल साहेब आता काय करणार तुम्ही काय करताय तुम्ही सांगितलं काय सगळ्यात सारांश म्हणजे आहे दिलेलं आहे। आता आपण तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही काम केल्यामुळे आम्ही कळायला म्हणतो। आता आपण याच्यात स्पष्ट दिलं की वरिष्ठ कार्यालयामार्फत चौकशी करण्याची कारवाई निकषाप्रमाणे यथावकाश करण्यात येईल आणि तोपर्यंत अदायगी थांबवण्यात येत आहे। आता आमच्या कार्यातून जोपर्यंत याचा निवाडा होणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांची कोणत्या प्रकारची अदायगी सादर करणार कामाचे जे बिल आहेत ते सादर करणार नाही। स्पष्ट लेखी दिलं। आता मी काय करणार की आपल्या म्हणण्यानुसार तुमची जी प्रत आहे चप्पलीची ती प्रत जो वरिष्ठ स्तरावरती अवगत करणार किंवा असं असण्याचं म्हणणं नाही। आपण आपल्या स्तरावरती कारवाई करण्यात यावी म्हणजे जेणेकरून मग ते आता निर्णय घेतील कसं करायचं काय त्याची एक प्रत आणि तुम्हाला त्यांना केलं बा तुम्हाला माहीत पाहिजे म्हणून ते तुम्हाला देईल। आता हे झाल्यानंतर करून साहेब आले त्यांची स्वाक्षरी करून पाठवून त्यांची त्यांना उद्या सकाळपर्यंत उद्याच तुम्हाला ते सोयीचं पाहिजे आणि त्यासाठी आपण आता सध्या हा जो उपोषणाचा मार्ग आपल्याला केलेला आहे आणि त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो की आमच्या थोड्याशा जो काही आमची चूक झाली असणार आपल्या म्हणण्यानुसार आम्ही सगळ्यांसमोर जाहीरपणे माफी मागतो आणि नक्कीच आम्हाला पण जे तुमच्या मनात माझ्याबद्दल विसरून जातो थोडंसं सहकार्य तुमचं काय आमची दुश्मनी नाही दुराना साहेब फक्त तुमची बोलायची पद्धत तर बरोबर नव्हती। तुम्ही आशिष भाऊले फोनवर बोलूनच लागले ते तुम्हाला सांगू आता झाला। आता इथून पुढे आपल्याला जे काही करायचं आपल्याला सहकार्य करायला ते फोनवर न बोलता इथं असते मी मनातलं सांगतो तुम्ही फोनवर बोलताना इथं असते त्या दिवशी साहेब तर त्या दिवशी आजचा विषय द्या। आता तुम्ही जे काय आहे साहेब इथून पुढे त्या गोष्टी त्या पद्धतीने लिहून दिलं त्या पद्धतीने कारवाई करा। असं पकडा निकडा। श्रीकिसन बोरे राहणार उकडी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा। मी उपोषण करता उकडी गावातील सिंचन विभागाचे मालोकर साहेब यांच्याकडील विहीर बांधकाम पाईपलाईन यांच्यात खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। यांच्या अगोदर मी यांना लेखी निवेदन देऊन सुद्धा यांनी आमच्या तक्रारीचा काही निवारा लावलेला नाही। याकरिता मी आज दिनांक 24/6/2024 रोजी पंचायत समिती मेहकर येथे उपोषण करीत आहे। माझ्या उपोषण करीत आहे तरी
ज्यांनी या कामाचे घोटाळेबाज आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याशिवाय मी माझं उपोषण पाठीमागे घेणार नाही, ही माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य 8 उपसरपंच सदस्य सर्व आपल्यासोबत आपल्यासोबत 8 सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार, बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.